हॅलो, मी निकिता गिरीधर आणि तुम्ही सगळे कॅफे मराठी बिंदास बोल बघत आहात। मित्रांनो, आपण सगळेच दांड्या मारण्यामध्ये तरबेज असतो ना। म्हणजे कॉलेज आणि शाळेत तर काय सगळेच बंक मारतो, पण मोठे होऊन ऑफिसमध्ये सुद्धा ही लोक बंक मारतात का? आणि हाच आहे आपला आजचा भन्नाट एपिसोड। मला सांगा, तुम्ही ऑफिस बंक करता का? करतो ना। नाही, आतापर्यंत तर नाही केलंय, पण एकदा केलेलं। हो, बराच वेळा। हो केलंय। नहीं, भरपूरदा बंक केलाय। हो केलाय, बराच वेळा केलाय। हाँ, बहुत बार किया है और आसपास वालों को भी बोला बंक करने को। ऑफिस बंक करून तुम्ही काय काय करता? बेसिकली ऑफिस बंक म्हणजे आम्ही अशाही प्रकारे केले की अगदी ऑफिसच्या खाली गेटवर उभं राहून सुद्धा त्यानंतर आमचे विचार ठरले की आज ऑफिसला जायचंच नाही, तर तिथून मग आम्ही पळून मग आम्ही शॉर्ट पिकनिक करायचो। तेच फिरायला जाणं, एकटंच असं कुठे फिरायला जाणं, त्याच्यात ही फार मजा असते। कधी बंक करून तसं गेलं, डिनरला गेलं, लंचला गेलं, दॅट्स इट। जर कधी फ्रेंड्स सोबत कुठे पार्टीला जायचं असेल आणि जर कधी घरी जाऊन काही जेवण वगैरे बनवायचं असेल, बस यासाठीच, बाकी काय। मूवीला घरी झोपतो मोस्टली, किंवा पर्सनल काम असतात त्याच्यामुळेच बंक करतो। ऑफिसमध्ये इतकं स्ट्रेस आहे, मग मध्ये मध्ये बंक करावं लागतं। मग आम्ही जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी जातो कुठेतरी, आणि नेमकं आम्ही फ्रायडे आणि मंडेला सुट्टी घेतो, कारण की आम्हाला मग लॉंग विकेंड मिळतं, फिरायला एकदम मजा येते। एका आजीला मी 4 वेळा मारलेला आहे, तसं काही नाही। दुसऱ्याच्या आजीला मारलेलं आहे, तसं असं आम्ही करत राहतो। कधी कधी सुट्टी व्हावी असेल तर, कोणी मेल्याची आपल्याला सुट्टी देत नाही, इमर्जन्सी असते तशी, तसं इमर्जन्सी कारण देऊन कधी कधी आम्ही बंक केलेलंच आहे। आम्ही ते ऑफिस बंक करून आम्ही ते सगळे मित्र आम्ही सिनेमा बघायला सुद्धा आम्ही गेलेलो आहोत। त्याचप्रमाणे कुठे असं आम्ही जंगलात, आमचं शिक्षण गावी झाल्यामुळे आम्ही जंगलात वगैरे बसून असं पिकनिक करायचं, असं काहीतरी खायचे डबे वगैरे आणून तिकडे खूप एन्जॉय करायचं आम्ही बंक करून। पार्टी, हैंगओवर एंड ऑल। मूवीज देखने जाते हैं, डिस्कोज में जाते हैं, पब्स में जाते हैं। ऑफिस बंक करण्याची तुमची कारणं काय काय असतात? म्हणजे रिझन्स काय काय असतात? ऑफिसमध्ये कधी आजारी पडतो, आम्हाला सिक लीव्ह असतं, मग असंच आजारी पडून जरा कुठे फिरायला गेलो, जनरली तेच। बेसिकली पिकनिक प्लॅनच असतं आमचे। मित्रांसोबत बाहेर जायचं असेल तर, फॅमिली फंक्शनला वगैरे तर जेन्युइन रिझन असतात, पण मित्रांसोबत जायचं असेल मग ते असेच कारणं देऊन बाहेर जावं लागतात। काही ज्युनियर पण असतात, काही फेक पण असतात, मोस्टली त्या हेल्थ रिलेटेड, किंवा माझी हेल्थ खराब आहे, फंक्शन आहे माझ्या घरी, मी येऊ नाही शकत, कुणी टपकलंय किंवा काही झालंय, त्याच्यामुळे अजून गर्लफ्रेंड बरोबर फिरायला जायचं, कारण बॉस माझा हे आहे, त्यामुळे काय एवढं नाही। हे ज्युनियर झालं रिझन, हे ज्युनियर नाही रिझन, बाकी काय नाही। आम्ही मरीन ड्राईव्हला जातो, तिथे फिरून वगैरे येतो, देन बँड स्टँड वगैरे असे काही काही जे पॉईंट्स आहेत तिथे जाऊन फक्त फिरून येतो। ऑफिसमध्ये लाईक काही प्रॉब्लेम आहे, लवकर निघालं किंवा घरी जायचं आहे, तसं सांगू शकतो। बेसिकली जर मॉर्निंग शिफ्ट असेल, आमच्याकडे शिफ्ट असतात मॉर्निंग आफ्टरनून, जर रात्री खूप ड्रिंक झालं तर मॉर्निंगला मग उठायला होत नाही, मग रात्री मेसेज करावा लागतो की आजारी पडलो आहे, किंवा पोट दुखत आहे, किंवा लूज म्हणून झाले। लूज मोशन एक सगळ्यात कॉमन रिझन आहे। हां, ते भले तिकडे झोपलेलं असेल घरात तरी आम्ही सांगणार लूज मोशन झालंय, येत नाही आहे। नॉट फीलिंग वेल, घर में प्रॉब्लम है, बच्चे को ठीक नहीं है, बच्चे का पेरेंट टीचर मीटिंग है। पेरेंट टीचर मीटिंग बोल के भी हम डिस्को जाते हैं। तुम्ही असं टेपा मारून गेलाय किंवा दांडी मारली आहे, बंक केलंय, आणि नेमकं बॉसनेच तुम्हाला पकडलंय रेड हँडेड, असं काही झालंय का? असं माझ्या बाबतीत तरी नाही झालं, मित्राच्या बाबतीत झालं। म्हणजे आमच्या आपापच्या मित्रामध्येच त्याने एक खोटं रिझन दिलेलं की इकडे आधी आजारी वगैरे, आणि मित्र तो लोणावळ्याला त्याचे हे भेटले, स्टेटस भेटले आम्हाला नंतर, तर ते आणि त्याच्यामध्ये हा पण इन्व्हॉल्व होता। आंब्याच्या स्टेटसमध्ये तू लोणावळ्याला इन्व्हॉल्व होता, न सांगता घेऊन गेलेला तो लोणावळ्याला, त्याला टायगर पॉईंटला। नाईट शिफ्ट होती, त्याची नाईट शिफ्ट होती, आणि आम्ही रात्री नाईट आउटचा प्लॅन केला, तर माझी बुलेट आणि त्याची पण गाडी होती, आम्ही दोघं जण घेऊन रात्री नाईट आउटला गेलो। त्यांनी सांगितलं की माझी आई आजारी आहे खूप, तर मी ऑफिसला येत नाही, आणि नंतर मी फोटो वगैरे टाकले FB वरती, खूप पकडलं। नाही, अद्यापपर्यंत नाही, अजूनपर्यंत नशीब चांगलं आहे। असं अजूनपर्यंत तरी आम्हाला असं काय अनुभव नाही आला, म्हणजे पकडलेलं नाही आहे, कारण प्रत्येक जणांचं रिझन्स हा वेगवेगळा असल्यामुळे तसं काही सांगता येत नाही। कोणतरी काय वेगळं सांगायचं, कोणतरी सांगायचं की माझ्या मित्राचं कोणी आई ऑफ झाली, मित्राचं कोणाचं काहीतरी ऑफ झालं, किंवा आम्ही काहीतरी वेगळंच, मला चालताच येत नव्हतं, मी एवढा विकनेस होतो, असे असल्यामुळे काय बॉसला सांगायची काय असं म्हणजे पकडायची गरज नाही, अजूनपर्यंत नाही। नाही, असं काय नाही, पकडलं तर नाही मला, कारण माझा बॉसच टेप मारतो, मग काय टेन्शन नाही। त्याच्या बॉसला मिली बघत आहे। हाँ, मिली बघत है, और क्या। नहीं, स्मार्ट पीपल। नहीं, मेरा बहुत अच्छा इम्प्रेशन चल रहा है अभी तक। तुम्ही असं एकत्र कधी बंक केलाय का? म्हणजे मास बंक सारखं ग्रुपमध्ये बंक केलाय का ऑफिस? नाही, पण मास पार्टी आम्ही केले आफ्टर द वर्क, पण ग्रुपने कधीच एकसाथ बंक नाही केलेला आहे, कधीच नाही। हो, मी गोव्याला गेलेलो, तर आमच्या एक फ्रेंडचं लग्न होतं, तर आमच्याच ग्रुपमधल्या, त्याचं मेमध्ये लग्न होतं लास्ट इयर,
तर त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना जाता येत नव्हतं, कारण आमच्याच ग्रुपमध्ये होतं. तर अशा वेळेला आम्ही सगळ्यांनी वेगवेगळी कारणं बनवली. तर मी माझ्या फॅमिलीसोबत प्लॅन केला आहे, तर एकाने त्याच्या मित्रांसोबत प्लॅन केलेला, तर एक त्याच्या बायकोसोबत कुठे जाणार होता. तर अशी सगळ्यांनी वेगवेगळी कारणं बनवून आम्ही शेवटी तिथेच मिळालो. तर अशा प्रकारचं ते ग्रुप बंकिंग होतं आणि आमचं पूर्ण डिपार्टमेंट रिकामं होतं त्यावेळेला, पूर्ण डिपार्टमेंट. ग्रुपमध्ये तसं काही नाही, कारण का जे कोण आहेत मित्रच असतात, ऑफिसमध्ये मित्रच असतात, मग ते आम्ही डिस्कस करूनच हे करतो. नाही ग्रुपमध्ये नाही कधी. नाही कधीच नाही. नसं पकडला जाऊ ना, सगळे 4-5 जणी गेले ग्रुपनी, तो कशाला गेले मग कळेल ते म्हणून. बंक वगैरे आम्ही केलेलं. असं आमच्या एका मित्राचा असं वाढदिवस असल्यामुळे आम्ही असं गेटवर जमलो आणि त्याचा बोला माझा वाढदिवस, त्याला मग काय करायचं आज सेलिब्रेशन कसं करायचं. मग आम्ही एका रिसॉर्टला गेलो, तिकडे जाऊन मस्त एन्जॉय, दिवसभर आम्ही एन्जॉय केले आणि मग संध्याकाळनंतर आम्ही आमच्या ऑफिसच्या वेळी आम्ही घरी गेलो निघून. ऑफिस में तो नौकरी जा सकता है, कॉलेज में ज़्यादा कुछ होता नहीं था. समजा कोणीतरी खूप वेळा ऑफिस मिस करतंय किंवा बंक करते आणि मग तुम्ही ओरडलाय कुठल्या कॉलिगला किंवा मैत्रिणीला किंवा मित्राला की असं करू नको. नाही, उलट आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो की अजून राहा, अजून घरी मस्त एन्जॉय वगैरे करा. बऱ्याच वेळा असं की माझ्या अंडर काही मुलं होती काम करणारी, आणि त्यांच्यामध्ये एक जण होता, तो बऱ्याच वेळेला बरीच कारणं द्यायचा. म्हणजे आज काय की अलार्म नाही वाजला, आज काय की बाहेरून कोणी कडी लावली, ही अशा प्रकारची कारणं तो बरीच द्यायचा. तर त्याच्यावरून आम्ही त्याला बरंच घेतलेलं. ओरडण्याचा प्रश्न नाही, उलट असं वाटतं अरे वा कसं करू शकतो. नाही हो, कधी असं केलं नाही. असं म्हणजे बहुतेक आता मी पण टीम लीडर असल्यामुळे असं बहुतेक म्हणजे मी ऑफिसमध्ये असले किंवा वर्किंग अवर्समध्ये तर स्ट्रिक्टलीच राहावं लागतं. आणि अशा वेळी मला तर असं की एखाद्या वेळेस असं काही कारणं देणं किंवा काय असेल तर असं रिझन्स मला नाही आवडत. मग मी अशा वेळी हे करतो, रिक्स म्हणजे घेऊन त्यांना बोलतो, ओरडतो. असं नाही, भरपूर वेळ अनेकदा वेळ आणि रोज पण असं असतं माझ्यावर. हम तो बैलेंस रखते हैं ताकि इसीलिए अच्छा इम्प्रेशन है कि थोड़ा बहुत बंक करो तो फिर पकड़े नहीं जाते हो, अगर बहुत ज़्यादा करने लगो तो फिर ना इधर के रहोगे ना उधर के रहोगे. डिस्को जाने को भी पैसा तो चाहिए. ह्याची गप्पा मारून मला अक्षरशः माझे गाल दुखायला लागलेत आणि तुम्ही पाहत राहा कॅफे मराठी बिंदास बोल. हो माय गॉड, बघितलं हे सगळे टेपा मारण्यात काय तरबेज आहेत. आणि आता आय एम व्हेरी शुअर की सगळे बॉसेस ना एकदम अलर्ट झाले असणार आहेत. धमाल आली ना आजच्या एपिसोडमध्ये यांचे किस्से ऐकून. मग असेच धमाल एपिसोड्स बघण्यासाठी कॅफे मराठीला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कॉमेंट करून कळवा की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला. बाय.